ये बाई सुनबाई बस. हो आलो बघा. रानात गेलतो भाजी आणायला. भाजी आणली? होय. कशाची आणली भाजी? चिगळ मिळालं मला. चिगळ मिळालं? होय. रानातून ताजी ताजी उपसून आणली? होय आणले बघा. आणि स्वच्छ करूनच आलं तिथं. करून झाली? फक्त आता धुयाचं तेवढं राहिलंय. तेवढं धुवून घेतलं. झाल्या माझी पण भाकरी झाल्या. एकच आहे. मग तोपर्यंत मी कांदा वगैरे चिरून घेऊ का? चिरून घे चिरून घे. तर आता आपण इकडे 2 कांदा घेतलेले आहे. तर आता आपण कांदा चिरून घेऊया. आणि हे चिगळ भाजीला आहे ना थोडंसं जास्तच कांदा वापरायचं म्हणजे भाजी छान होते. ते आंबट असते ना भाजी? आंबट असते. ते कांदा घातल्यामुळे आंबट होत नाही. आंबट होत नाही ना. आणि ह्या भाजीमध्ये आहे ना पाण्याचा अंश भरपूर असते. त्यामुळे हे खायलाच पाहिजे. खायला चांगली असते भाजी. हो चांगली असते. आणि ते पूर्ण म्हणजे मातीत सगळीकडे पसरलेलं असते. त्यामुळे ते काढताना पण चांगलं बघून काढायचं. आणि धुवायला तर 2-3 वेळा धुतलं तरी पण चालते. म्हणजे सगळीकडे माती लागलेलं असते. त्यामुळं आपल्याला चांगलं ते धुवून पण घ्यायचं. तर आता आपण आहे ना 2 कांदा चिरून घेतले. तर आपल्याला मिरची सुद्धा बारीक चिरून घ्यायचं. आणि तुमच्या आवडीनुसार आहे ना इथं मिरची वापरायचं आहे. जास्त तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घालायचं. आणि कमी तिखट पाहिजे असेल तर कमी सुद्धा वापरायचं आहे. मी 1 4 हिरव्या मिरची इथं वापरणार आहे. आता सुनबाई रानातनं भाजी आणली. आता ती नीट पण केली. आता स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं ते. आता तेल घालायचं त्याच्यामध्ये. तर तेल काढलेलं आहे. आता कांदा घालूया. तर आता इकडं लसूण पण चिचून घेऊया. तर लसूण घालूया. मिरची पण घालूया. तर आता कांदा लसूण मिरची सगळं तळलेलं आहे. तर आता आपण भाजी घालायची. तर मीठ घालूया. चवीनुसार मीठ टाकायचं. ह्या भाजीला पाणी लई सोडते बघा. आता कवाच्यान शिजवा लागले.
पाणी पूर्ण आटू द्यायचं ह्याला. हे बघा पाणी, हे बघा पाणी, पाणी लई सुटतं याला. तर आता पूर्ण पाणी आटलेलं आहे. आता भाजी तयार झालेली आहे. घेऊया उतरून. तर आता वाढून घेऊया. गरम गरम भाजी पण तयार आहे, भाकरी पण तयार आहे. गरम गरम भाकरी ठेवलेली आहे, भाकरीवर भाजी पण वाढलेली आहे. तर म्हणजे या जेवायला मस्तपैकी नाही मावशीनं चिगळची भाजी आणि गरमागरम भाकरी केलेली आहे. मावशी भाजी कुठे मिळाली म्हणायचं? भाजी पूजानं जाऊन बरं. वावरातनं जाऊन घेऊन आली. हां, तसलं हुडकायला लावलं की काय बी हुडकून आणते बरं का. होय होय, हां, सुनबाई तशी चांगली हुशार आहे. होय होय. तर मस्त भाजी तर बघूयात आता टेस्ट करून. होय. लई दिवसांनी खायलोय मावशी. हां, मस्त आंबट चव मस्त आहे की. छान झालं का? होय. गेल्या आठवड्यात पाणी दिलं होतं मक्याला, हां, त्यात आला असणार ऊन आता हे. होय होय, त्यातच बांधावरनं घेऊन आल्या जाऊन. एकदम छान पौष्टिक भाजी झाल्या बघा. छान झालं का? आणि ही भाजी खायलाच पाहिजे. होय. आणि महत्वाचं म्हणजे काय, ह्या भाजीला काय लागवड नाही, काय नाही, तण म्हणून उगवून येते. आणि अशा पद्धतीनं मस्त आपल्या शरीराला पौष्टिक अशी भाजी रानात मिळते बघा. होय, ही भाजी खायला चांगलं असते. याला का पाऊस लागत नाही, पाणी लागत नाही, काय नाही, बांधावर येऊ उगते. चिगळसारखीच आणि एक भाजी असते, गोळाची भाजी असते की मोठी गोळू. ती सुद्धा भाजी तुम्हाला खायला चांगली लवकरच बनवून दाखवूयात. मावशी गरम गरम एक भाकरी घेतली असतेच की. नाही नाही, पूजा येऊ दे, पूजाबरोबर खातो, खावा तुम्ही. खा बाबा, तो भूक लागली असेल, वावरातनं जाऊन आलाय. तर मंडळी अशा पद्धतीने मस्त भाजी झालेली आहे. तुम्ही पण अशी मिळाली कुठं काय तर नक्की बनवा, खावा. आणि असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आपलं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. धन्यवाद.